झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आज आपण बातम्या ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, आपल्यापर्यंत आलेल्या आहेत बातम्या, त्या म्हणजे सेलिब्रिटी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याकडून। सोनालीला तुम्ही हिंदी, मराठी सिनेमा, सिरियल, रंगभूमीवर पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तिला पाहायला मिळणार आहे अभिनय करताना, ते म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर बऱ्याच दिवसांनी सोनाली येते आहे। व्हाईट लिली आणि नाईट रायडर या नाटकाच्या निमित्तानं आपण याच विषयी तिचे अनुभव, तिला काय वाटतं आहे या नाटकाच्या निमित्तानं जाणून घेऊया। सोनाली, व्हाईट लिली ही भूमिका मुळात का करावीशी वाटली? खरं म्हणजे वाटलं नसतं, पण या नाटकाचा जो लेखक दिग्दर्शक आहे मिलिंद फाटक, ज्यांनी ओरिजिनली हे नाटक रसिका जोशी बरोबर लिहिलं आणि दिग्दर्शित केलं, त्याला आणि रसिकाच्या सगळ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना असं वाटत होतं की या दोघांनी लिहिलेलं हे पहिलं नाटक आहे आणि त्याचे प्रयोग बंद होऊ नयेत। त्यामुळे ते प्रयोग पुन्हा सुरू करताना मिलिंदच्या डोक्यात आलं की व्हाईट लिली म्हणून कदाचित माझं कास्टिंग योग्य वाटेल। त्यामुळे त्यांनी मला विचारलं आणि खरं असं म्हणतात ना, क्षणाचाही विलंब न लावता मी हो म्हणाले। तसं झालं माझ्या बाबतीत, कारण कुठल्याही ऍक्ट्रेससाठी अत्यंत मोलाची सुवर्ण संधी असा तो रोल आहे। अतिशय अवघड, अत्यंत मजेदार असा तो रोल आहे आणि ते नाटक आजच्या काळावर कमेंट करणारं फार ताकदीचं नाटक आहे। त्यामुळे मी हातातनं जाऊ देणं शक्यच नव्हतं। नक्की। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तू एक सहनिर्माती ही भूमिका या नाटकाच्या निमित्ताने निभावणार आहेस, तर एक सहनिर्माती असताना त्याचबरोबर एक मुख्य भूमिका साकारणं किती कठीण आहे, किती सोपं आहे, काय आव्हानं वाटली? मला असं वाटतं की या नाटकाचा मुख्य निर्माता आहे दिनू पेडणेकर, ज्यांनी व्हाईट लिलीचे आधीचे सगळे प्रयोग समर्थपणे सांभाळलेत। माझं वचन होतं ते माझ्या मैत्रिणी बरोबर, रसिका बरोबर, मला हे नाटक प्रोड्यूस करायचं होतं। तर तेव्हा ती दिनूला म्हणाली होती ऑलरेडी की दिनू तू कर, असं त्यांचं दोघांचं बोलणं झालं होतं। पण आता जेव्हा मी या नाटकात काम करते असं ठरलं, तेव्हा मला वाटलं की माझं अर्ध राहिलेलं वचन मी दिनूच्या मदतीनं पूर्ण करू शकेन। आम्हाला या नाटकाच्या सादरीकरणामध्ये जरा सुद्धा कसर सोडायची नाहीये। त्यामुळे मी दिनू बरोबर सहनिर्माती म्हणून उभी राहिलीये आणि अशी इच्छा आहे की ज्या पद्धतीनं प्रेक्षकांचा पाठिंबा मला एक कलाकार म्हणून मिळालाय, तोच पाठिंबा आणि तीच पसंती प्रोड्युसर म्हणूनही मिळावी। नक्की ती मिळेलच। 24 तारखेपासून या नाटकाचे शो सुरू होत आहे, त्यामुळे लोकांना, सगळ्यांना, रसिकांना उत्सुकता आहे की कधी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे। खूप खूप शुभेच्छा झी 24 तास कडून आणि प्रेक्षकांकडून तुला। पण त्याचबरोबर आज आम्हाला तुला एक प्रश्न असा विचारायचा आहे। आज तू आमच्याबरोबर इथे आलीस आणि अँकरिंग केलेलं आहेस प्रेक्षकांपर्यंत, आज एका वेगळ्या भूमिकेतून तू बातम्या दिलेल्या आहेस, कसा वाटला हा अनुभव? हेमाली, खरं सांगायचं म्हणजे अत्यंत अवघड वाटला। तुम्ही हे रोज कसं काय करू शकता मला खरंच कल्पना नाहीये, कारण मिनिटाला नवीन बातमी येत असते, ती तुम्ही न अडखळता कशी काय वाचता? कारण आज मी येणार होते, माझ्या मनात इतकी धडधड चालू होती की मला जमेल ना, मी कुठे फंबल तर होणार नाही। आणि इतक्या वेगवेगळ्या बातम्या, इतके वेगवेगळे शब्द, आज लोचे शिखर सर झालंय, तर असे कुठलेही उच्चार आपले चुकायला नकोत किंवा कुठल्याही मंत्र्याचं पद चुकायला नको, हे किती टेन्शन असतं। आणि तुम्ही नेहमी, आणि गंमत म्हणजे मला असं वाटायला लागलं की मी बातम्या इमोट करतेय का काय, ऍक्टिंगची सवय असल्यामुळे। पण त्यात एक स्थितप्रज्ञता ठेवून एखादी बातमी वाचणं हे खरंच अवघड आहे। ही संधी मला दिल्याबद्दल थँक्स। नक्की। आणि मला असं वाटतं, जरी तुला अवघड वाटत असलं तरी सुद्धा लोकांना, प्रेक्षकांना आणि तुझ्या चाहत्यांना तुझी ही भूमिका देखील तितकीच मनापासून आवडली असेल, ज्यांनी हे बुलेटिन बघितलं असेल। इथं आलीस आणि इतकं छान गप्पा मारल्यास आमच्याशी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।